हाय नमस्कार. मी पूजा. स्वागत करते तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये. आज सकाळचे 5 वाजले ते आणि मी सकाळ ब्लॉग चालू केला आहे. कारण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे माझे मॉर्निंग रुटीन. चला बघू मी काय करते. आता 5 वाजलेत, मुलांना शाळेत पण जायचे, तर पाहतो मी काय करते ते. मुलं झोपलेली आहेत अजून. मी खाली आले, आता झाडून वगैरे खाली. आता मी आले खाली. आता बाकीचं काय करते ते बघत राहा. झाडून काढते आधी, मग पोरांच्या स्वयंपाकाला लागते आणि मग बाकीचं. इथं उठल्या आधी मी झाडून काढून घेते. तुम्ही म्हणता ही आता सकाळ आंघोळ नाही झाली, काय नाही झालं, तर दिव्यान धूप का लावले. तर सकाळ छान वाटतं. ही कालची माझी वैभवलक्ष्मीची पूजा. मी रोज उठले की सकाळी पहिल्यांदा दिवा आणि धूप लावत असते, जेणेकरून सकाळ वातावरण प्रसन्न व्हावं. भाजीला इथं टमॅटो काढले, टमॅटो चटणी करणारी. हे कांदे चला आता चिरते आणि मग भेटते तुम्हाला. इथे भाजीसाठी ठेवलेलं आहे कढई. इथे मला कॉफी पिण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले कॉफीसाठी. आणि इथे मुलांना दूध गरम करायला ठेवले. इथे भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेते. मुलं पण उठलेत, आता आंघोळीला गेले ते. त्यांचं आवरतात असते, तोपर्यंत मी त्यांचा टिफिन रेडी करते. नंतर भेटते तुम्हाला. तुम्ही टमाटर चटणी कशी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं पाणी गरम झाले. आता आपण कॉफी घेतली मी इथं कपामध्ये. आणि आता अर्धा लिंबू इथं पिळून घेते. टमॅटो टाकून घेतले ते. लगेचच मीठ टाकणार आपण. आता छान हलवून घेऊया. तू तयारी मुलांचे दोघांचे पण. हा या तयार होऊन या खाली. हा तू स्वेटर का नाही घातला? काय नाही, गार किती आहे बाहेर. हाय कर. हाय. इथे ही रुद्राने काढलेली ड्रॉइंग आहे, काल संध्याकाळी काढलेली आहे. खूप छान अशी ड्रॉइंग करतो तो. हाय गाइस, तर आज मी माझी बॅग चेक करते. तर आज मी काय घेतले तर बघा गाइस काय घेतले. चला तर तुम्ही मुलांना सोडवून येते स्कूलला. हे पहा बाहेरचं वातावरण पाहू शकता तुम्ही. गेट लावते, वातावरण बघा, थंडी खूप. पळत होता हा, म्हणून त्याला आवाज दिला ऐकण्यासाठी. हो का. वातावरण पाहू शकता तुम्ही सकाळ कसं आहे.
हे आता मी मुलांना सोडून आले, घरी आले. आता सकाळचं झाडून वगैरे काढून घेते. झाडून सडा केला म्हणजे आतमधले कामं उरकायला मोकळी. मुलांचं गाडीचं दाखवलं नाही मी बसवलेलं वगैरे, कारण गर्दी होती. बाकीच्या पण बायका होत्या, त्यांना आवडत नाही काहींना नाही का शूट वगैरे घेतलेलं, त्यामुळे झाडून वगैरे चालू आहे. खडी टाकले तिथे रोज खेळताना मुलं बाजूला काढत असतात, ते एकसारखे करून घेतले. परत समोर वातावरण पहा किती छान दिसतं, हिरवंगार आहे. दार उघडलं की समोरच हिरवंगार दिसतं. त्यामुळं असं वाटतच नाही की बाहेर कुठं राहतो आपण, असं वाटतं गावाकडंच राहतोय. छान असं वातावरण असतं आमच्या इथं. इथं मी आता मोटर चालू करायची होती मला, त्यामुळं कॉक चालू करत होते. मोटर लावली, दुसरीकडे चालू करायला जावं लागतं. पिन लावत होते, इथं वायर लावते. आता वायर लावली आणि पाईपानेच पाणी मेन चालू सोडायचं होतं, धुवून काढायचं होतं. सडा पण पाईपानेच टाकायचा होता पाण्याने, पण सकाळ सकाळ थंडी असल्यामुळे नळाला पाईप काय बसत नव्हता. त्यामुळे शेवटी कंटाळून मी पाईप काढून टाकला आणि आता हाताने सडा टाकणार आहे. कारण कितीही ट्राय केला तरी तो बसतच नव्हता, बसला तरी लगेच निघत होता. त्यामुळे कंटाळले होते शेवटी मी, त्यामुळे आतमध्ये गेले. आता आतमधून मी बादली भरून आणली आहे. मी पाहिजे बादली भरून आणली. आता सडा टाकून घेते. तर झाडांना पण पाणी मारले सकाळ सकाळ, परत उन्हाचं झाडाला पाणी मारलं झाडं खराब होऊन जातात. याच टायमिंगला मी झाडांना सगळं पाणी मारत असते. कुंड्यांना वगैरे सकाळला पाणी द्यायचं, त्यानंतर निवांत. सकाळचं झालं, आता मुलं गेले ते शाळेमध्ये. आता मी आधी चहा पिते, कारण मॅक्सिमम मुलं गेल्याच्या नंतरच सगळ्या रिकाम्या होतात. आता आधी चहा घेते आणि मग आंघोळ वगैरे करते, मग भेटते तुम्हाला. बाय. या चहा प्यायला. हॅलो फ्रेंड्स, आता जवळपास 2 तासानंतर मी व्हिडिओ चालू केला आहे. आत्ता वाजलेत 9 सकाळचे. माझे झालेले आहेत कपडे झाले धुणं, भांडी, स्वयंपाक पण झालेला आहे. तर पडले मस्त असं वातावरण झालं. आज चांगलं ऊन पडले, पण आमच्या गॅलरीत ऊन येत नाही, त्यामुळं असेच कपडे वाळणार आहेत आता. चला तर मग, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.